दंड आणि मुकुंदराज बाबाजी अंकुळनेरकर सर्वांचं स्वागत करत आहेत। या ठिकाणी रिद्धपुरातील संत महंतांचं स्वागत अत्यंत थाटामाटामध्ये सर्व रस्त्याला पुष्प उधळून होत आहे। मुकुंदराज बाबाजी अंकुळनेरकर यांनी या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलं आहे। पाठीमागं महिला मंडळ आदी सर्वांचं स्वागत। रिद्धपूर काशी क्षेत्र येथील सर्व संत महंता तपस्विनी आदी सर्वांचं स्वागत। ढोलाच्या निनादामध्ये नाशिक ढोल आदी निनादामध्ये अत्यंत सुंदर असे मंदिर या ठिकाणी आहे। भव्य दिव्य अशी कृष्ण मूर्ती सर्वांचं पदप्रक्षालन असं चालू ठेव। मुकुंदराज दादा अंकुळनेरकर यांच्या जवळ असलेली ही देवपूजा वंदन आपल्याला दिसत आहे। अत्यंत महत्त्वाची देवपूजा प्रसाद वंदन देवपूजा वंदन असं हे भव्य दिव्य मंदिर टेकडावरील मंदिर फारच सुंदर। या ठिकाणी आचार्य परमहंत श्री गोपीराज बाबांचं आगमन झालेलं आहे। विटा या गावातील असलेला हा आश्रम आज रोजी आपल्याला तालुका अकोले विटा या गावामध्ये असलेलं श्रीकृष्ण मंदिर या मंदिराचा हा नजारा आपल्याला या दिसत आहे। रिद्धपूर काशीतील सर्व संत महंत या ठिकाणी आलेले आहेत प्रसाद वंदनासाठी। असं हे मंदिराची कमान दत्तगड एका बाजूने असलेला मंदिराचा असा रस्ता मंदिराकडे जाणारा असा रस्ता भव्य दिव्य अशी असणारी ही श्रीकृष्ण मूर्ती सर्वांचं आकर्षण ठरलेली मूर्त अशी ही सुंदर असलेली मूर्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। सुवर्ण गोल्डन कलरची मूर्त आहे। अत्यंत सुंदर अशा प्रकारचा नजारा या बाजूला असलेलं मंदिर चक्राख्यस पूजा साहित्य तिथपर्यंत आला जाता येणार नाही ना। काढ 2 मिनिट काढा उचला असे पाईप। असे अत्यंत मंगलमय वातावरणात रिद्धपुरातील सर्व संत महंत तपस्विनी आदी सर्वांचं स्वागत झालेलं आहे। सुस्वागतम सुस्वागतम। महंत आचार्यगण या ठिकाणी विठे गावामध्ये असलेल्या श्री दत्तगड आणि श्रीकृष्ण मंदिर तथा श्री दत्त मंदिर या ठिकाणी असलेली भव्य दिव्य अशी श्रीकृष्ण मूर्त आहे। सुवर्णमय अशी मूर्त आहे या ठिकाणी आणि या मूर्तीच्या ठिकाणी रिद्धपुरातील सर्व संत महंत या ठिकाणी आहेत। या सर्व संत महंतांनी या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि प्रसाद वंदनाच्या या यात्रेनिमित्त या ठिकाणी सर्वांचं आगमन झालेलं आहे। या सर्व संत महंतांना खूप खूप दंडवत प्रणाम। या मंदिरचे आणि संचालक श्री आदरणीय पूजनीय महंत श्री मुकुंदराज बाबा अंकुळनेरकर यांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी मंदिरचा नजारा, या ठिकाणी डोंगर, निसर्गरम्य वातावरण
आणि या वातावरणामध्ये सर्वांचं अत्यंत स्वागत झालेलं आहे. खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. रिद्धपुरातील तपस्विनी महिला मंडळ या ठिकाणी सुवर्णमय कृष्णमूर्ती या मूर्तीच्या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. या ठिकाणी प्रसादवंदन यात्रेच्यासाठी आलेल्या सर्व संत महंत तपस्विनी आणि महिला मंडळ बालगोपाल या ठिकाणी आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या मंदिरामध्ये. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत दंडवत दंड. दत्तगडावर असलेलं हे दत्त मंदिर, श्रीकृष्णमूर्तीच्या पाठीमागेच असलेलं हे दत्त मंदिराचं काम चालू आहे. या असलेले श्री दत्तप्रभू महाराजांचा विशेष आणि दत्तादेप्रभू महाराजांचं जागृत असं देवस्थान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. असा विशेष पवित्र पावन पंचावताराचे विशेष या ठिकाणी कलाकुसरीचे सर्व आपल्याला विशेष दिसत आहेत. चारी कोपऱ्याला 4 ठिकाणी विशेष आहेत आणि महत्त्वाचा मानाचा विशेष वरती आहे. या ठिकाणी असलेला महत्त्वाचा विशेष श्री दत्तादेप्रभू महाराजांचा विशेष आहे. या विशेषाला खूप खूप दंडवत प्रणाम. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत प्रणाम, दंडवत. दत्त मंदिर समोरील नजारा बांधकाम होत आहे आणि 2 भव्य दिव्य मंदिराचं निर्माण कार्य हाती घेतलेलं आहे. असं हे मंदिर ते मोठं जे आहे ते कृष्ण मंदिर आहे. हे भव्य दिव्य सुवर्णमय अशी श्री कृष्णमूर्त आणि या टेकडीला दत्तगड असे म्हणतात. आणि दत्तगडावर श्री दत्तप्रभूंचं मंदिर या ठिकाणी कार्य आरंभलेलं आहे. भव्य दिव्य मंदिर होत आहे. बाबांच्या या कार्याला खूप खूप नमन आहे. दंडवत प्रणाम. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर या ठिकाणी इथून ते 40 ते 50 किलोमीटर आहे. आणि हे निमराळ्याचं शिखर सर्व कळसुबाई शिखर या शिखराच्या पलीकडच्या बाजूला कळसुबाई शिखर आहे आणि निमराळ्याचा डोंगर असं म्हटलं जाते. आणि हे विटा गाव अत्यंत महत्त्वाचं सुंदर वातावरण, ढगाचं पावसाचं वातावरण, निसर्गमय वातावरणात श्री दत्तप्रभू महाराजांचं मंदिर डौलाने या ठिकाणी उभे आहे. आणि दत्तप्रभूंनी या ठिकाणी अभिमान धरलेला आहे. या गावामध्ये गोकुळ अष्टमीला 15 ते 20 हजार लोकांची गर्दी असते. तसेच श्री दत्त यात्रेची दत्त अवतार दिनाच्या वेळेलाही फार या ठिकाणी भक्तमंडळी येतात. अशा दत्तप्रभूंच्या देवपूजेला या ठिकाणी नमन आहे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सावंत परिवाराचा मळा असलेलं या डोंगराच्या जवळची सर्व शेती सावंत परिवाराची आहे. आणि या शेतीमध्ये असं नंदनवन, भक्तीचं नंदनवन फुललेलं आहे. आणि अशा या नंदनवनामध्ये भक्तिमय वातावरण, श्रीकृष्ण मंदिर, श्री दत्त मंदिर, सह्याद्री पर्वतातील अनेक शिखर रांगा, डोंगर रांगा याच्यामध्ये जवळच असलेलं कळसुबाई शिखर 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या डोंगर शिखर रांगेच्यामध्ये वसलेलं या डोंगरावर श्रीकृष्ण मंदिर, श्री दत्त मंदिर, मुकुंदराज बाबाजी अंकुळनेरकर यांचा असलेला हा आश्रम. सर्वांचं स्वागत मोठ्या थाटामाटात झालं. आश्रमामध्ये देवपूजेला प्रसाद वंदनासाठी अशा रीतीने विराजमान झालेले आहे. तांब्याची बांधणी असलेली भोवरी, अत्यंत कलाकुसरीची अशी भोवरी, भोवरीच्या वंदनाला दंडवत प्रणाम. बेलापूरच्या बाळाण्याचं विटा या गावामध्ये असलेल्या आश्रममध्ये देवपूजा वंदन. दंडवत प्रणाम.
हो एक संकल्प